नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत 2/3 बहुमतासाठी भाजपने सगळ्या लहान मोठ्या प्रादेशिक वगैरे पक्षांमध्ये फाटाफूट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ही चर्चा गेले 2 महिने 1.5 महिना चालू आहे. तृणमूल काँग्रेसचे 22 खासदार फुटले, आणखी काय 60 आमदार फुटले, तेव्हापासून ही चर्चा चालू होती आणि तो विषय हळूहळू शिळा होतोय ना होतोय. इतक्यात ऑपरेशन टायगर आणि त्यामध्ये उबाठा शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर हळूहळू करत हा 2/3 बहुमतासाठी फोडाफोडी वगैरे वगैरे हा विषय मागे पडला होता. आणि काल परवा त्या 6 खासदारांच्या बालेकिल्ल्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या धडाडणाऱ्या तोफा नेऊन जो बंबारी केली. त्यानंतर परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सचिन अहिर सुद्धा उठले आणि एकनाथ शिंदे गटात दाखल होऊन उपसभापती झाले. तेव्हा अमित शहा आणि दिल्लीच्या भाजप हायकमांडच्या 2/3साठी पक्ष फोडण्याच्या विषयाला कायमचा विश्रांती मिळाली. कारण यापैकी जी फोडाफोडी झाली ती आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले 7 खासदार सोडले तर कुठल्याही फुटलेल्या आमदार किंवा खासदाराला भाजपने आपल्या पक्षात सामावून घेतलेलं नाही. महाराष्ट्राच्या पद्धतीने बंगालच्या तृणमूल आमदारांना संपूर्ण तृणमूल काँग्रेस पक्ष बळकावण्याचा सल्ला देण्यात आला. तर 22 खासदारचे लोकसभेचे फुटले. त्यांना NCPI नावाच्या त्रिपुराच्या एका प्रादेशिक पक्षामध्ये विलीन करून घेण्यात आलं. आणि तिसरीकडे एकामागून एक असे तृणमूलचे 3 राज्यसभा खासदार मुदत पूर्व राजीनामे देऊन मोकळे झाले. त्याच्या निवडणुका आता लागल्यात आणि मला खात्री आहे की त्या 3ही राज्यसभेच्या जागा या भारतीय जनता पक्ष आपल्या खात्यात जमा करून घेणार. कारण राज्यसभेच्या पोटनिवडणुका होतात तेव्हा त्या एकत्रित होत नाहीत. प्रत्येक निवडणूक स्वतंत्र होते आणि 200 पेक्षा अधिक आमदार जेव्हा भाजपचे बंगाल विधानसभेत आहेत तेव्हा प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र मतदान झालं तर 3ही जागा 200 पेक्षा अधिक मतं मिळवून भाजपचे उमेदवार करतील ते जिंकणार आहेत. मग कदाचित ते तृणमूल मधून राजीनामा देणारे माजी खासदार असतील किंवा संपूर्णपणे भाजपचे नवे उमेदवार असतील, पण त्या 3ही जागा भाजप जिंकणार आहे. थोडक्यात 2/3 बहुमतासाठी भाजप फोडाफोडी करतो हा विषय जवळपास संपलाय. पिंडाला कावळा शिवलाय असं म्हणता येईल. पण या सगळ्या गडबडीत मला एक प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासारखा आक्रमक पक्ष आणि शरद पवारांसारखा अत्यंत धूर्त पक्ष फोडण्यासाठी, लोकसभेतले त्यांचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मग सगळ्यात दुबळा असलेला महाराष्ट्रातला पक्ष जो कुठला असेल तर तो काँग्रेस आहे. आणि काँग्रेस हा महाराष्ट्रातला लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष आहे. 48 पैकी 13 खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत. पण राज्यामध्ये सगळ्यात मोठा, सगळ्या बाजूने दुबळा कुठला पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. मग काँग्रेसमधले 2/3 वगैरे असं करता येणार नाही की काँग्रेस महाराष्ट्रातले 13 असले तरी ऑल इंडिया 98 किंवा 99 वगैरे आहेत. त्यामुळे 66 वगैरे खासदार देशाच्या पातळीवर काँग्रेसमधले फोडणं भाजपला शक्य नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रात काँग्रेसचे जे 13 आमदार खासदार आहेत लोकसभेचे ते फोडणं सोपं असलं तरीही भाजप तसा कुठलाही प्रयत्न भाजपने केलेला नाही. जसं बंगालच्या राज्यसभा सदस्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या जवळजवळ काहीतरी मला वाटते 14 का किती लोक होते. त्या 14 मध्ये 9 किंवा 10 फोडणं अशक्य होतं तर त्यापैकी 3 फुटायला तयार आहेत.
तर त्यांना सरळ राजीनामा द्यायला सांगण्यात आलं आणि तुम्हाला परत निवडून आणू किंवा जे काय असेल ते. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचे 13 खासदार असले तरी ते महाराष्ट्रापुरते गणले जात नाहीत. कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीमध्ये गेलो तर महाराष्ट्रातले 13 खासदार जे लोकसभेत आहेत ते 99 मध्ये गणले जातात आणि म्हणून त्यांना फोडणं भाजपला शक्य असलं तरी अशक्य आहे. शक्य ते खासदार फुटायला तयार होतील, किंबहुना आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसकडे इतकं भक्कम नेतृत्व नाहीये की ज्यांच्या बळावर कुठलाही त्यांचा खासदार आमदार आपलं राजकीय भविष्य बघेल. राहुल गांधी केंद्रीय नेते आणि राज्यात सकपाळ यांच्यासारखे जे काही प्रादेशिक नेते आहेत, नाना पटोले वगैरे, त्यांच्या बळावर परत आपण आपल्याकडे आता असलेली खासदारकी किंवा आमदारकी जिंकू शकतो हा आत्मविश्वास काँग्रेस पक्षात कोणाकडेही आज महाराष्ट्रात नाहीये. आणि जेव्हा हा आत्मविश्वास डळमळीत असतो तेव्हा माणसं फुटायला तयार असतात. बंगालमध्ये ज्या प्रकारे ममता दीदीचा पराभव झाला आणि ज्या प्रकारे गुंडगिरी करून ममता दीदी निवडणुका जिंकत होती, ती परिस्थिती 2029 मध्ये असणार नाही याची प्रत्येक तृणमूल काँग्रेस खासदाराला खात्री होती. आणि म्हणूनच 28 पैकी 22 लोकांनी ममता दीदींच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केलं. भले 3 वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत, पण त्या 3 वर्षानंतर आपण परत निवडून येणार नाही हा जो आत्मविश्वास आहे दुसऱ्या बाजूचा, त्यामुळे ममता दीदींचं नेतृत्व झुगारणं आणि बंगालची जनता तृणमूलच्या नेत्यांना ज्या प्रकारे अंडी टोमॅटो मारते, हल्ले करते, नारेबाजी करते, त्यापासून स्वतःचा बचाव करणं यासाठी ममतांचे खासदार तिथे फुटले. तशीच मानसिकता महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात सुद्धा आहे. कोणालाही खात्री नाही आहे त्यामधले. एक कोणालाही म्हणतो मी जेव्हा तेव्हा 100% असं होत नाही, पण 50%पेक्षून अधिक महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या आमदार खासदारांना माहिती आहे की आपण परत निवडून येण्याची गॅरंटी नाहीये, अजिबात नाहीये. मग त्यामध्ये कोल्हापूरचे शाहू महाराज असतील, सांगलीचे विशाल पाटील असतील, वेगवेगळे 13 लोक आहेत. त्या परिस्थितीने 2024 साली आपल्याला लोकसभेत पोहोचवलं, पण आता परिस्थिती बदलली आहे आणि बिहार, बंगाल नंतर महाराष्ट्र किंवा हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीनंतर 2024 ची परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षात राहायचं की नाही, राहिलो तर आपल्याला भविष्य नाही हे प्रत्येक काँग्रेसचा आमदार खासदार ओळखतो. आणि म्हणून प्रयत्न केला तर महाराष्ट्रातले काँग्रेसचे आमदार सुद्धा भाजपमध्ये जातील किंवा भाजपकडे जातील आणि खासदार सुद्धा जातील. पण खासदारांना संख्याबळाचा प्रॉब्लेम आहे. अखिल भारतीय पातळीवर 2/3 बाहेर पडायचं तर 66 जमवावे लागतील आणि 66 जमवायचे तर या 13 लोकांना आणखी 53, 54, 55 गोळा करायला लागतील. एवढी दगदग भाजप कशाला करेल 2/3 बहुमतासाठी? बिलकुल नाही. पण गंमत अशी असते की फोडता आले नाही तरी कशाला फोडायचे असतात, कशाला. मला एक माझ्या मित्राची गोष्ट आठवते. आम्ही असेच उडाणटप्पूच होतो, तर तो मित्र राहायचा, त्याच्या शेजारी एक मुस्लिम कुटुंब होतं, तोही पत्रकार लेखक होता. तर आम्ही त्या मित्राच्या घरी गेलो की तो सरळ उठायचा किंवा त्याची पत्नी उठायची आणि शेजाऱ्याकडे जायची आणि शेजाऱ्यांच्या घरातली फ्रीज उघडून त्यातली गार पाण्याची बाटली आम्हाला आणून द्यायची. तर एकदा त्या शेजारच्या मुस्लिम पत्रकाराच्या पत्नीने माझ्या मित्राला प्रश्न विचारला, आपके घर में फ्रीज नहीं है तो आप ठंडा पानी क्यों पीते हैं? तर आमच्या निर्डावलेल्या मित्राने
त्याला त्याच्या पत्नीला उत्तर दिलं होतं त्या मुस्लिम पत्रकाराच्या, की हम ठंडा पाणी पीते इसका कारण आपके घर में फ्रीज है, तर आम्हाला फ्रीज घ्यायची गरज नाही, असं आमच्या मित्राचं निर्डावलेलं उत्तर होतं. तर गमतीत दिलेलं उत्तर होतं, हा भाग सोडा. पण त्यातली गंमत लक्षात घ्या, आम्हाला फ्रीज घ्यायची काय गरज आहे, तुमचा फ्रीज पण आमचाच आहे, बाटल्या पाहिजे तर आमच्या आणून ठेवतो, पण थंड करण्याची, पाणी थंड करण्याची सुविधा तुमच्याकडे असताना आम्ही स्वतंत्र फ्रीज घ्यायची गरज काय, आम्हाला जेव्हा थंड पाणी प्यायचंय तेव्हा तुमच्या फ्रीज मधलं मिळतं. हे जे त्याचा युक्तिवाद होता, विनोदी होता, गंमत म्हणून होता, सोडून द्या, पण त्यातला आशय घ्या. जर तुमच्या घरातलं पाणी गार असतं फ्रीज मधलं, ते आम्ही पिऊ शकत असो, तर आम्हाला अख्खा फ्रीज नवा खरेदी करण्याची गरज काय. ह्यातली गंमत जर तुम्ही लक्षात घेतली, तर मग भाजप 2/3 बहुमतासाठी इतर पक्षात फोडाफोड करतो किंवा फोडाफोड करत नाही. तर मग आकडा जमणार कसा. आकडा साधा सरळ आहे, ज्या पक्षात आहात त्याच पक्षात राहा, त्या पक्षातून आमच्या पक्षात येऊ नका, उगाच कायदेशीर कटकटी करण्याची गरज नाही, पण आम्हाला पाहिजे त्यावेळेला आमच्या बाजूने मतदान करा, अशी सुद्धा एक सुविधा निर्माण केली जाते. तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा 1.5 वर्षापूर्वी दिल्ली विधानसभांच्या निवडणुका चालू होत्या, त्या निवडणूक काळामध्ये आम आदमी पक्षाचं सरकार तिथे होतं, केजरीवाल मुख्यमंत्री होते आणि त्यांचीच एक काळची अत्यंत लाडकी असलेली कार्यकर्ता नेता स्वाती मालीवाल ही आम आदमी पक्षाची राज्यसभेतली खासदार होती, पण तिने दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आम आदमी पक्षाचं नुकसान केलं, कारण आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री मंत्री जे दावे करतात ते कसे धादांत खोटे आहेत हे सांगणारा प्रचार स्वाती मालीवाल करत होती. पण स्वाती मालीवालला पक्षातून हाकलण्याची हिंमत, पक्ष शिस्तीचा बडगा उगारून मालीवालला पक्षातून हाकलण्याची हिंमत केजरीवालकडे नव्हती. आणि म्हणून 7 खासदार राज्यसभेचे चड्डा बरोबर फुटण्यापर्यंत स्वाती मालीवाल ही आम आदमी पक्षातच होती, पण ती पदोपदी शक्य होईल तिथे तिथे आम आदमी पक्षाची गोची करत होती, भाजपला सहकार्य करत होती. पक्षांतराचा कायदा वापरायचा तर तिथे केजरीवालचं संख्याबळ लग्न काय ते लंगडे पण होतं. नेमकी हीच गोष्ट इथेही लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्रातल्या 13 खासदारांपैकी माझ्या माहितीप्रमाणे 9 ते 10 भाजपमध्ये जायला उत्सुक आहेत, पण त्यांना सूचना देण्यात आल्या, तुम्ही आहात तिथेच गुण्या गोविंदाने राहा, दिल्या घरी तू सुखी राहा, फक्त निवडणुकीची आणि मतदानाची वेळ येईल तेव्हा सभागृहामध्ये आमच्या बाजूने मतदान कर. आणि ही तडजोड जी आहे 2/3 बहुमतासाठी, ही अमित शहानी आणि त्यांच्या लोकांनी, त्यांच्या टीम मधल्या लोकांनी लोकसभेतल्या अनेक लहान मोठ्या पक्षांबरोबर केलेली आहे, की त्या पक्षांचे आमदार फोडून भाजपमध्ये आणणं किंवा वेगळा गट करणं आणि कायदेशीर कटकटी करत बसणं याची अमित शहाना गरज वाटलेली नाही. त्यांनी जी काय अडचणीची विधेयक संसदेमध्ये आणायची ठरवलेत, त्यासाठी आवश्यक असलेलं 2/3 बहुमत अशा रीतीने जमवलेलं आहे की जे त्या पक्षातलं आहे ते त्याच पक्षात राहणार आहे. मतदानाच्या वेळेला ते भाजपच्या विधेयकाच्या बाजूने उभं राहणार आहे. आणि यात काय नवीन नसतं मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल तर 13-14 वर्षापूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान आणि युपीएचं सरकार होतं, अशा वेळेला 2/3 बहुमत हे
मनमोहन सिंग सरकारकडे नव्हतं. आणि त्यावेळेला FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या संबंधीचं जे विधेयक आणलेलं होतं त्यावर लोकसभेमध्ये चर्चा करताना मायावतींचा पक्ष, ज्याचे काहीतरी 20-22 खासदार होते, मुलायम सिंगचा पक्ष, ज्याचे 20-25 खासदार होते, या दोघांनी FDIच्या विरोधात लोकसभेमध्ये अक्षरशः आग ओकलेली होती. FDI विधेयक हे भारताच्या अर्थव्यवस्थेला कसं खिळखिळं करून टाकेल अशी कडाक्याच्या विरोधाची भाषा मायावती आणि मुलायम सिंग या दोघांनी वापरली होती. पण ज्या वेळेला लोकसभेमध्ये मतदानाचा विषय आला तेव्हा मुलायमच्या समाजवादी पक्षाने सभात्याग केला आणि बहुमताचं जे काय प्रमाण किंवा संख्याबळ असतं हे खाली आणलं. पण मायावतीने ठरावावर बोलताना विरोध करून सुद्धा जेव्हा मतदानाची वेळ आली त्यावेळेला मायावतींच्या पक्षाने FDI विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं. पुढे राज्यसभेमध्ये जेव्हा तेच विधेयक आलं तेव्हा तिथे सुद्धा मायावती आणि मुलायम या दोघांच्याही पक्षाच्या खासदारांनी त्या विधेयकावर परत जळजळीत टीका केली. पण जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा समाजवादी पक्षाने सभात्याग करून सुद्धा आकडे जमणार नव्हते, म्हणून आपण ज्या विधेयकाच्या विरोधात बोललोय त्या विधेयकाच्या बाजूने मायावती आणि मुलायम यांच्या दोघांच्या पक्षाच्या सदस्यांनी FDIच्या बाजूने मतदान केलं. काय समजायचं मित्रांनो? समजलं तुम्हाला मी काय सांगतोय ते? तेव्हा काँग्रेसचे महाराष्ट्रात 13 खासदार आहेत लोकसभेचे, त्यांना फोडण्याची अमित शहाना गरज वाटलेली नाही. आणि काँग्रेसच कशाला, इतर अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये जे काय छोट्या मोठ्या पक्षांचे लोकसभेतले सदस्य आहेत त्यांना फोडण्याची अमित शहाना आज गरज नाहीये, कारण त्यांनी 2/3 बहुमताचं गणित आधीच मांडलेलं आहे. मतदानाची वेळ आली तर ते सगळे विविध पक्षात पसरलेले बिगर भाजपचे, भाजप विरोधी पक्षाचे खासदार मतदान करणार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात दुबळा पक्ष असूनही आणि काँग्रेसचे खासदार फुटायला राजी असूनही अमित शहानी त्यांना सांगितले, नांदा सौख्य बरे, दिल्या घरी तू सुखी राहा, फक्त मतदानाच्या वेळेला हजर राहा. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.